बघा आरोहीचं पेंटिंग काल ते अर्ध राहिलेलं होतं ना, जरा श्वास घ्यायला पण एक तरी ना मला सायनसचा प्रॉब्लेम पण आहे त्याच्यामुळे. हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे आर्या आणि आत्ता वाजलेले 10:30 वाजता आणि आता आरोहीला आणि गुडियाला मी आणले आहे स्कूलमध्ये जाऊन. आज ना दोघांचं पण सेम टायमिंग होतं 10 वाजता सोडायचं, लेकिन सकाळचा वेगवेगळं टायमिंग होतं. हिचं 8 वाजता होतं, तिचं 8:30 होतं. तरी पण हिला सोडली, परत तिला सोडली, परत घरी येऊन परत आता गेली. घराचं तरी सगळं काम झालेलं आहे आणि माझं हेल्थ अपडेट द्यायचं म्हटलं की आजपासून खूपच झालेलं आहे हे. तरी पण बघूया, असं परत मी नाही करणार तर मग परत घरी कोणी काम करणार, करायलाच पाहिजे. आता फक्त आहे ना मी ह्यांचा डब्बा पण होता, फक्त 2 तास स्कूल होतं तरी पण डब्बा आणा म्हटले होते, तर सँडविच केली होती. आता बघते आता आप्पे करणार आहे आणि जेवण वगैरे पण आत्ताच बनवून घेते. नंतर बघूया आता म्हटले जरासं गोळी वगैरे घेऊन झोपते मी. हाय. आता बघूया, अजून टीचर काय नोटीस पाठवले नाही. उद्यापासून सुट्टी आहे का परवापासून सुट्टी आहे, आता ते पाठवेल ते दुपारच्या नंतर. गुडिया ना फ्रेश व्हायला गेलेली आहे बाथरूममध्ये, हातपाय धुवायला लागले. आता आम्ही गेलो तरी की जरामध्ये पाऊस आला आणि सगळं पॅन्ट वगैरे बघा, हे बघा सगळं घाण आहे बघा, सगळं घाण हे बघा, सगळं चिखल चिखल ना, सगळं गाडीवाले उडवले. कसं तरी गाडी चालवतात ना, जरा पण माणसांना बघतच नाही. आणि गाडी गेली आणि पूर्ण बघा, हे बघा हे बघा सगळं बघा कसं ते हे केले, पच करून सगळं उडून गेले. आता ना कुकर लावलेली आहे, ती मुगाची खिचडी करते. आणि तब्येत तरी माझं खूपच डाऊन झालेलं आहे, काय खूप डोकं दुखायला लागलं, म्हणजे व्हायरलच झालेलं आहे मला पण आणि गुडियाला पण. सर्दी खोकला तरी मध्ये की दोघांना पण खूपच व्हायरल झालेले आहे. पण आरोही बरी आहे, आता काय माहिती, पण आपल्या जवळच असते. तिला पण होते तरी पण तिला म्हणते की आपल्या आमच्या जवळ येऊ नकोस. त्याबद्दल कायच करायचं ताकदच नाही आहे. फक्त आता तरी पण मुगाची ना खिचडी आता लावलेली आहे पुलावमध्ये. शूटमध्ये रेसिपी दाखवली आहे, काय आपलं नॉर्मलच आपण काय काय वापरतो ना घरात तेच. बाकी आज काय व्लॉगिंग करायचं पण इच्छा नाही. थ्रोट वगैरे ना खूपच दुखायला लागले. सणाचे मला ना दरवेळी सणाच्या वेळी काय ना काहीतरी होतं. आरोहीचं पेंटिंग काल ते अर्ध राहिलेलं होतं ना, हात काढ जरा. आता आज कंप्लीट होणार आहे, कंप्लीट झाल्यानंतर मी दाखवते. अजून बघा हे एवढे किती भांडे पडलेले आहे. आता पाणी आलं होतं लेकिन ना मला जर भांडे धुवायचं पण नाही इच्छा नाही आहे. असं हे बघा तुम्हाला दाखवते, हे बघा भांडे बेसिन भरून भांडी पडलेले आहे. पाणी येऊन पण गेलं लेकिन ना मला धुवायचं असं म्हणजे की पूर्णच अंग दुखायला लागतं. ऑलमोस्ट ना सगळं कंप्लीट झालेलं आहे. गणपती बाप्पा ड्रॉइंग काढ का हात जरा, हे बघा हे बघा गणपती बाप्पा, हे बघा कसं झाले ना ड्रॉइंग ना, कमेंटमध्ये प्लीज सांगा. हे बघा तुम्हाला पूर्ण दाखवते. थोडासा हातात जरा हे झालेलं आहे, तरी पण एवढं तरी ट्राय करते.
हे बघा गुडिया झोपलेली आहे. तिला असं ना एवढं सर्दी झालेली आहे ना. हे बघा आवाज. आम्हाला झालं तरी एवढं त्रास होते. पाप लहान मुलं कसं करत असणार. हे बघा झालेलं आहे. आता मी तरी काही जेवणार नाही आहे. मला जेवायचं का वाटत नाही आहे. फक्त आरोग्याला देते जेवण. आणि गुडिया पण झोपलेली आहे. आता मी पण झोपते जरा. आत्ता बघा 5 वाजलेलं आहे. आत्ता पाणी आलं बघा. पॅरासिटामॉल घेऊन पण काय कमी वाटत नाही बघा. खूपच काय व्हायला लागलं. हॅलो गायज, आता ना रात्रीचा 8 होती. मी दुपारपासून झोपूनच आहे. आता ना पहिला मी गुडियाला हॉस्पिटलला पाठवली होती. छाती वगैरे खूप भरले म्हणून सगळं काय बघा हे सगळं औषध चालू केलेलं आहे. थांब ग गुडिया. पण खूप झालं म्हणून तिथं पण ना अँटीबायोटिक, कफ सिरप आणि हे सिट्रिझन हे सगळं औषध चालू केले. आणि मला वाटतच होतं तिचं ना की पाप ती झोपताना पण असं ना ते असं साऊंड करतात ना मुलं गाय असं तिचं. तेव्हाच मला दुपारी वाटत होतं की परत पळायचं हे करायचं. शूट केली नाही आहे. आता जेवण पण मी कावही बनवले. दुपारी ते पुलाव बनवले होते ना तेच त्यांचे पप्पा आणि आरोही जेवेल. तरी ना मला सायनसचा प्रॉब्लेम पण आहे. त्याच्यामुळे आता सर्दी आणि खोकली वगैरे झालं ना तर श्वास घ्यायला पण ना खूपच म्हणजे खूप त्रास होते. असं काय होतं कुणाला जरा अस्थमा प्रॉब्लेम आणि सायनसचा प्रॉब्लेम असेल ना तर सर्दी आणि खोकलीमध्ये ना खूप असं डीप ब्रीथ वगैरे म्हणतात बघा ते. असं ना मला खूप असं हे होतं असं. तरी पण उठून सगळं करायलाच पाहिजे. बाकीचं काही ऑप्शनच नाही. आता एवढं कपडे उद्यापासून तरी ते एक बरं आहे की ह्यांचा हॉलिडेज पडलं तर उद्यापासून. लेकिन आता एवढं कपडे पडलेलं आहे. तर पाणी आलं होतं लेकिन ना मला धुवायचं म्हणते की असं एनर्जी नाही आहे. चला मग हा व्लॉग ना इथं संपवते. व्हिडिओ आवडलाच तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असले तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला गुड नाईट, बाय, टेक केअर.